प्रवासा भाजीपाला दिसली नाही ना अख्खा किती मिनिटं तरी भाजीपाला गल्ले बोरगावले जे की मामा त्यांचं गाव आहे आणि त्यांचं गाव फळच गाव आहे. तर आपण आलेलो होतो. तर ते बाजार करताय मामा. हा मामाचा मोठा मुलगा काय बोल रे त्याच्या पाण्याची बॉटल आहे. वेरूळ काल खुलताबाद टूर आज म्हैसमाळ वेरूळ. तर यात होतं त्याला काही भाजीपाला वगैरे घ्यायचा होता. तर तो इथं गल्ले बोरगावचा आज रविवार आहे. रविवारचा भाजीपाला मंडी असते. तर तो मंडीमध्ये भाजीपाला करतोय. अशा प्रकारची मंडी आहे म्हणजे बाजार. मंडीमध्ये माझं थोडक्यात बोलणं समजून घ्या. इथं आज बाजार आहे. मामाने बोलवलेलं आहे. चला या अशा काही प्रकारचा इथला बाजार असतो. चला तर ज्यूस वगैरे घेऊ. रस ऊसाचा रस. तर मामा तिथे काही वाच वगैरे काहीतरी विचार करण्यासाठी आलेला होता. गल्ले बोरगाव तो चाचा बोल रहे थे थोडा अपना ब्लॉग ले लो. तर चाच्याचं काय याचं दुकान आहे वॉच रिपेअरिंगचं आहे ना चाचा. बरं गल्ले बोरगाव इथे कोणत्या इथं समोरच आहे ना. समोर बरोबर आहे. मामा मग आपला बाजार बिजार सगळं ओके झाला आहे की नाही. घेतलं 3 किलो बटाटे आता घरात दिशा ना 3 किलो बटाटे. कॉमेडी मामा. मामाला एकदम स्पेशल असं ब्लॉगमध्ये घ्यावं लागतं. ओके चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. ओके पण आणलं होतं तुमच्यासाठी मी परत एकदा मराठी कॉन्टेंट आणलेलं आहे. परत एकदा म्हणजे यूट्यूबला आपण मराठीमध्ये शक्यतो व्लॉग वगैरे काही बनवतच नव्हतो. ओके चला सर्वात महत्त्वाचं खुलताबाद वेरूळ म्हैसमाळ या तिन्हीचा पण आहे. खुलताबादचा एक स्पेशल ब्लॉग आहे आणि वेरूळ आणि म्हैसमाळचा एक व्लॉग आहे. तर तो व्लॉग चॅनलवर आपल्या येऊन जातील. ओके त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सो थँक्यू. लव यू ऑल.